नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर्च जी सेंटरमध्ये. नुकतीच कोतवाल भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथे एकूण 103 पदे आहेत. कोतवालला नवीन नाव महसूल सेवक आहे. तर सविस्तर जाहिरात यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, अर्ज पद्धत, आवश्यक कागदपत्र काय काय लागतील, निवड प्रक्रिया कशी असेल, पगार, परीक्षा स्वरूप कसे असेल हे सर्व पाहणार आहोत. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 8 जुलैला आहे. शेवट हा 18 जुलैपर्यंत आहे. परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरले जाईल. कर्जत उपविभागातील जामखेड तालुक्यातील कोतवाल रिक्त पदे आहेत. कुसडगाव VJA महिलासाठी आहे. खांडवीमध्ये EWS जामखेडमध्ये OBC महिलासाठी, जातेगावमध्ये ओपनसाठी, नान्नजमध्ये विशेष मागास प्रवर्ग SBC आणि फकराबादमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग SEBC म्हणजेच मराठा यासाठी जागा रिक्त आहेत. महसूल सेवक म्हणजेच कोतवाल एकूण 103 रिक्त पदे सजाप्रमाणे. नोकरीचे ठिकाण हे अहिल्यानगर असेल. शैक्षणिक पात्रता किमान 4थी पास आहे. काय ठिकाणी 7वी किंवा 10वी पास आहे. वयोमर्यादा ही 18 ते 40 वर्ष असेल आणि पगार हा 15,000 प्रति महिना असेल. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असेल. काही ठिकाणी ऑफलाईनही असते. शेवट तारीख 18 जुलै हे ध्यानात ठेवा. तर लागणारी कागदपत्र ही 4थीचे मार्कशीट असेल किंवा 7वीचे, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड, जातीचे दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड व गुन्हा न झालेलं प्रमाणपत्र. अर्ज कसा करावा तर तालुका कार्यालय किंवा अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा. सर्व आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरायचा आहे. वय, शिक्षण, रहिवासी प्रमाणपत्र अचूक तपासणे. PDF आपण टाकणारच आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. परीक्षा व निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा असेल. 50 प्रश्न असतील MCQ टाईप. त्याचे 1 क्वेश्चन प्रत्येकी 2 गुणांना असेल. मराठी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, स्थानिक माहिती. मुलाखत वगैरे काही नाही, फक्त लेखी परीक्षा असेल. OMR शिट्टा असेल तपासणी. सुरुवातीला हा सेवा फक्त तात्पुरती असेल, त्यानंतर कायम करून घेतली जाईल. महसूल सेवकाची कामे म्हणजेच कोतवालाची तर गावातील शासकीय दप्तराची ने-आण करणे, गावात दौंडी पेटवून सरकारी सूचना देणे, आवश्यक तेव्हा गावकऱ्यांना चावडी व सज्जा येथे बोलावणे, गावातील चावडी व सज्जा कार्यालयाची स्वच्छता ठेवणे, गावातील जन्म, मृत्यू, विवाह यांच्या नोंदणीची माहिती ग्रामसेवकाला देणे, पोलीस पाटलाच्या रखवालीत ताब्यात असलेल्या कैद्यांना पहारा देणे, गावातील गुन्ह्यासंबंधी पोलीस पाटलास माहिती देणे, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या कामात मदत करणे, वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोपवलेली कामे पार पाडणे, सरकारचे पत्र व्यवहार पोहोचवणे. कोतवाल भरतीविषयी माहिती. तो व्यक्ती स्थानिक गावाचा रहिवासी असावा. किमान 10वी उत्तीर्ण, किमान 4थी किंवा 7वी काय ठिकाणी असतील. त्याचे वय 18 ते 40 मध्ये असावे. शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा. संबंधित उमेदवाराचे वयतरुण व चरित्र चांगले असावे. कुळ कायद्याप्रमाणे नमूद केलेल्या जमिनीपेक्षा जास्त जमीन संबंधित व्यक्तीदार नसावी. नियुक्तीच्या वेळी कोतवाला 100 रुपये तारण व 2 जामीन द्यावे लागतात. नेमणूकचे कार्यक्षेत्र. तहसीलदाराच्या कार्यालयात पहिली नेमणूक ही 6 महिन्यासाठी असते. वेतन किंमत 15,000 रुपये असेल. नियंत्रण हे तलाठी व पोलीस पाटलेच असते. रजा, किरकोळ रजा ही तलाठीद्वारे 8 ते 12 दिवसासाठी असते व अर्जित रजा ही तहसीलदारांद्वारे 30 दिवसासाठी असते. गरजेच्या काळात शेजारच्या गावातील महसूल सेवकाचे बी काम पाहतो. राजीनामा तो तहसीलदारांकडे दिला जातो. बडतर्फी हे तहसीलदार स्वतः करतात. सेवानिवृत्ती ही 60 वर्षाची असेल. किती गावात किती महसूल सेवक असतील याची संख्या गावाच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. तर 1000 लोकसंख्येमागे 1 कोतवाल, 1 ते 3000 लोकसंख्येमागे 2 आणि 3000 प्लस लोकसंख्येपुढे 3 कोतवाल असतील. एखाद्या गावात 3 पेक्षा अधिक कोतवाल म्हणजेच महसूल सेवक नेमण्याचे अधिकार जिल्हाधिकारी असा असतो, परंतु त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते. कोतवाल पदनामात बदल करून महसूल सेवक असे नामकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतला आहे 7 नोव्हेंबर 2024 रोजी. तर जिल्हास्तरीय महसूल प्रशासन यंत्रणा असे सगळ्यात शेवट महसूल सेवक कोतवाल असेल. तिथून तलाठी, मंडलाधिकारी, नायब तहसीलदार अशी रचना आहे.
कोतवाल म्हणजे गावातील किंवा परिसरातील शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेला शासकीय कर्मचारी. तो महसूल विभागाचा एक भाग असतो. तलाठ्यांच्या हाताखाली काम करतो. कोतवाल हे पद प्राचीन काळापासून चालत आले आहे. मोगल शासनाच्या काळातही कोतवाल हे महत्त्वाचे पद होते आणि गावातील प्रशासनात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. जबाबदाऱ्या: कोतवालाला गावातील शांतता व सुव्यवस्था राखणे, महसूल गोळा करणे, शासनाच्या आदेशांचे पालन करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. कोतवालांची नेमणूक तहसीलदार करतात आणि ते महसूल विभागातील कनिष्ठ कर्मचारी असतात. कोतवाल होण्यासाठी 4थी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्थानिक रहिवासी कोतवालच्या गावात आहे.